जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि जर तुम्हाला आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. पण ही PDF कधी उपलब्ध होईल तर संध्याकाळी 6 नंतर ही PDF तुम्हाला उपलब्ध होईल. ठीक आहे, आता आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, महाराष्ट्रात पहिल्यांदाच एखाद्या महानगरपालिकेने ULB ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी केला आहे व असा बॉन्ड जारी करणारी महानगरपालिका कोणती हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचे आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच नाशिक महानगरपालिका ही अर्बन लोकल बॉडी ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी करणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. हा जो बॉन्ड आहे हा NSE याचाच अर्थ नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियामध्ये लिस्टेड देखील करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश काय तर पर्यावरणपूरक आणि शाश्वत पायाभूत प्रकल्पांसाठी निधी उभारणे हा यामागील उद्देश आहे. मित्रांनो, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित हा प्रश्न विचारण्यात येईल, तर लक्षात ठेवा, नाशिक महानगरपालिका ही अर्बन लोकल बॉडी ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी करणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका बनली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मित्रांनो, आता मद्रास उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश हे सुश्रुत अरविंद धर्माधिकारी बनले आहेत. याआधी मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे मनिंद्र मोहन श्रीवास्तव होते. ते 5 मार्च रोजी निवृत्त झाल्यानंतर 6 मार्च पासून सुश्रुत अरविंद धर्माधिकारी यांनी मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. न्यायाधीश धर्माधिकारी यांनी केरला स्टोरी 2 या प्रकरणाची सुनावणी केली होती, त्यामुळे त्यावेळेस त्यांचं नाव खूप चर्चेत होतं व आता तेच न्यायाधीश मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत. जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा काही मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती झाली, ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश या रेवती मोहिते डेरे बनल्यात व मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश बनणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मनोज कुमार गुप्ता, झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश महेश सोनक बनलेत, केरळचे सोमेन सेन, पाटणाचे संगम कुमार साहू, तर सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे ए मोहम्मद मुश्ताक बनले आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. अलीकडे चर्चेत असलेली गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना कधीपासून राबवण्यात येत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ही योजना 19 एप्रिल 2023 पासून राबवण्यात येत आहे. सध्या ही योजना चर्चेत का आली तर यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेत शेतमजुरांचा देखील समावेश करण्यात आला आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत शेतात काम करताना होणाऱ्या अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना योजनेतून अनुदान दिलं जातं व आता या योजनेत शेतकऱ्यांबरोबर शेतमजुरांचा देखील समावेश करण्यात आला आहे. या योजनेत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये, तर एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास 1 लाख रुपयांची मदत दिली जाते. एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. सिप्रीच्या 2021 ते 25च्या अहवालानुसार कोणता देश हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश ठरला? तर या सिप्रीच्या अहवालानुसार युक्रेन हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश ठरला आहे. युक्रेन नंतर यात दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर युक्रेन नंतर यात आपल्या भारताचा क्रमांक लागतो. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश आहे व एकूण जागतिक आयातीत भारताचा हिस्सा हा 8.2% इतका उच्च होता. भारतानंतर यात तिसऱ्यावर सौदी अरेबिया, चौथ्यावर कतार, तर 5व्या क्रमांकावर पाकिस्तान हा देश आहे. पुढील प्रश्न. भारतीय रेल्वेने महिला कर्मचाऱ्यांसाठी कोणते ॲप लॉन्च केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच भारतीय रेल्वेने महिला कर्मचाऱ्यांसाठी शाईन हे ॲप लॉन्च केलं आहे. या शाईनचा फुल फॉर्म नोट करून घ्या. सेक्स्युअल हॅरासमेंट इन्सिडेंट नोटिफिकेशन फॉर एम्पॉवरमेंट असे या शाईनचं पूर्ण स्वरूप आहे. भारतीय रेल्वेने कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे या उद्देशाने हे ॲप लॉन्च केलं आहे. आता हा प्रश्न पहा. भारतातील एका कार्यात्मक अणुऊर्जा प्रकल्पाचे प्रमुख म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला कोण बनल्या आहेत? तर आता भारतातील एका कार्यात्मक अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रमुख बनणाऱ्या RM नाचमई
या पहिल्या महिला ठरल्या आहेत. मित्रांनो, अलीकडेच यांनी न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भारतातील एका कार्यात्मक अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला आहे व त्या अशा करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला ठरल्या. त्यांना कर्नाटकातील केगा जनरेटिंग स्टेशन युनिट 3 आणि 4च्या मुख्य अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आला आहे. लक्षात ठेवा, केगा अणुऊर्जा प्रकल्प हा कोणत्या राज्यात स्थित आहे, तर कर्नाटक या राज्यात स्थित आहे. याआधी सुद्धा काही महिलांची प्रथमच नियुक्ती करण्यात आली होती, ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू या मनाली क्षीरसागर बनल्यात. UN टुरिझमच्या सरचिटणीसपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला शेख नासेर अल्नोवेस. भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाइंग इन्स्ट्रक्टर दिव्या शर्मा. जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान साने ताकाईची. राष्ट्रकुल परिषदेच्या महासचिवपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला शेर्ली बोचवे. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा संगीता बरुआ. तर भारतातील कायदा सचिव या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अंजू राठी राणा ठरल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय लष्कराचे नवे उपसेना प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर आता भारतीय लष्कराचे नवे उपसेना प्रमुख म्हणून धीरज सेठ यांची नियुक्ती करण्यात आली. ते आपला पदभार कधी स्वीकारतील? तर 1 एप्रिल 2026 पासून ते भारतीय लष्कराचे नवे उपसेना प्रमुख म्हणून कार्य करतील. सध्या उपसेना प्रमुख कोण आहेत? तर लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमण्यम हे सध्या उपसेना प्रमुख आहेत. ते निवृत्त झाल्यानंतर 1 एप्रिल पासून धीरज सेठ हे उपसेना प्रमुख बनतील. पुढील प्रश्न पहा, जल महोत्सव 2026च्या शुभारंभाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर या जल महोत्सव 2026च्या शुभारंभाचं आयोजन हे गुजरातमध्ये करण्यात आलं. म्हणजेच गुजरात येथून जल महोत्सवाची सुरुवात करण्यात आली व याचं उद्घाटन केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. मित्रांनो, या जल महोत्सवाचं उद्घाटन 8 मार्च रोजीच करण्यात आलं व आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अनुषंगाने हा दिवस देशभरात सुजलाम शक्ती दिवस म्हणून साजरा करण्यात आला. हा जो जल महोत्सव आहे हा 8 ते 22 मार्च दरम्यान साजरा करण्यात येईल व अशाच प्रकारे दरवर्षी 8 ते 22 मार्च दरम्यान भारतात जल महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यंदाचा जल महोत्सव गावचा उत्सव देशाचा महोत्सव या घोषणेखाली राबवण्यात येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नाटोद्वारे कोणत्या देशात कोल्ड रिस्पॉन्स हा लष्करी सराव राबवण्यात येत आहे? तर नाटोद्वारे कोल्ड रिस्पॉन्स हा लष्करी सराव फिनलँड व नॉर्वे या 2 देशात राबवण्यात येत आहे. म्हणजेच्या प्रश्नाचं उत्तर काय? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हा युद्ध सराव 9 मार्च पासून सुरू झाला असून नॉर्वे आणि फिनलँडमध्ये हा द्विवार्षिक आर्टिक लष्करी सराव 19 मार्च पर्यंत चालेल. नाटोचा फुल फॉर्म नोट करून घ्या. नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. याची स्थापना 4 एप्रिल 1949 मध्ये करण्यात आली होती. याचं मुख्यालय बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे आहे. सध्या मार्क रुटे याचे सरचिटणीस असून या ऑर्गनायझेशनचे 32 देश सदस्य आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, अलीकडेच पोषण अभियानाला 8 वर्ष पूर्ण झाले, तर हे अभियान कधी सुरू करण्यात आले? तर मित्रांनो, पोषण अभियान हे 8 मार्च 2018 रोजी सुरू करण्यात आलं होतं व यंदाच्या 8 मार्चला या अभियानाने आपले 8 वर्ष पूर्ण केले आहेत. पोषण अभियान 2018 साली राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातून सुरू करण्यात आलं होतं. याचा उद्देश काय? तर किशोरवयीन मुली, गर्भवती महिला, स्तनदा माता व 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांची पोषण स्थिती सुधारणे हा या अभियानाचा उद्देश आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच लिन चुन ई यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे व लिन चुन ई यांनी अंतिम सामन्यात भारताच्या लक्ष्य सेन यांना हरवत या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, 2026च्या इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.